श्री स्वामी समर्थ. उद्या शनिवारी 13 जूनला अधिक मासातील शिवरात्री आलेली आहे. 15 जूनला अधिक महिना हा संपणार आहे आणि हा महिना संपत असतानाच शिवरात्रीचा योग हा जुळून आलेला आहे. अधिक महिन्यामध्ये शिवरात्री येणे याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. 3 वर्षातून एकदा ही अधिक मासाची शिवरात्री येत असते. अधिकाचा महिना हा श्रीहरी विष्णूंना जरी समर्पित असला तरी सुद्धा या महिन्यामध्ये भगवान शिवांची उपासना केल्यामुळे सुद्धा कित्येक पटीने आपल्याला त्याचे लाभ मिळत असतात. अधिक मासामध्ये येणाऱ्या शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. अधिक महिन्यातील शिवरात्रीच्या दिवशी उपवास, जप, अभिषेक, जागरण केल्याने अनेक जन्माचे पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे. अधिकाचा महिना हा श्री विष्णूंचा प्रिय महिना आहे. या महिन्याचे अधिपती जरी श्री विष्णू असले तरी सुद्धा या अधिक मासामध्ये आपण जर शिवांची उपासना केली तर भगवान शिव आणि विष्णू या दोघांचेही आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतात. शिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांची पूजा केल्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. त्याचप्रमाणे विवाहित महिलांनी या दिवशी शिवपार्वतीचे पूजन केल्याने सौभाग्यामध्ये वाढ होते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे कुमारिकांना योग्य जीवनसाथी मिळवण्यासाठी सुद्धा हा दिवस शुभ मानला जातो. अधिक मासातील शिवरात्रीला ध्यान, जप आणि शिवांचे नामस्मरण केल्यामुळे आपले मन शुद्ध होते. त्याचप्रमाणे आपली आध्यात्मिक उन्नती होत असते. एवढे महत्त्व या अधिक महिन्यामध्ये येणाऱ्या शिवरात्रीला आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तर त्यावेळेला एक फळ आपल्याला घरी आणायचं आहे. त्यासोबतच या दिवशी 108 तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य, गरिबी नष्ट होईल. घरामध्ये पैशाच्या अडचणी असतील, आर्थिक समस्या असतील तर त्यासुद्धा नष्ट होतील. या दिवशी आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे. आपल्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाची आपण पूजा करू शकतो आणि आजूबाजूला जर शिवांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण शिवपिंडीची पूजा करू शकतो. शिवलिंगावरती जलाभिषेक करायचा आहे किंवा आपण दुधाने, दह्याने, पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकतो. त्याचप्रमाणे गंगाजलाने सुद्धा आपण अभिषेक करू शकतो. शिवपिंडीला भस्म अर्पण करायचं आहे, बेलपत्र अर्पण करायचं आहे, पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि आपल्याला या दिवशी ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्याला शक्य झालं तर या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. या दिवशी आपण 33 दिव्यांचे दीपदान सुद्धा करू शकतो. आपल्या आजूबाजूला महादेवांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी आपण हे 33 दिव्यांचं दीपदान करू शकतो. त्याचप्रमाणे आपण 33 धोंड्याचा नैवेद्य हा शिवांना या दिवशी अर्पण करू शकतो. शिवांची पूजा ही प्रदोषकाळी म्हणजे सायंकाळच्या वेळी करण्याला अत्यंत महत्त्व आहे. प्रदोषकाळी आपण शिवपूजन केले तर याची आपल्याला अधिक फळ प्राप्त होत असते. त्यामुळे आपल्याला दिवसभरामध्ये कधीही एक फळ घरी घेऊन यायचं आहे आणि त्याचा उपाय आपल्याला प्रदोषकाळी करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात. आपल्या कठीणातील कठीण इच्छा आहेत आणि त्या पूर्ण होत नसतील तर आपण हे फळ घरी आणून त्याचा उपाय करू शकतो. आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी, त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायामध्ये प्रगती व्हावी किंवा आपल्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी, घरामध्ये सुखसमृद्धी यावी, तर अशा कोणत्याही समस्येसाठी आपण हा उपाय करू शकतो. आता यासाठी आपल्याला हे फळ जे आहे तर ते म्हणजे धोत्र्याचं फळ घरी आणायचं आहे. आपल्या घराजवळ आजूबाजूला जर धोत्र्याचं झाड असेल तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला आणायचं आहे. आता जर फळ मिळालंच नाही तर आपण धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं पान सुद्धा आणू शकतो. धोत्रा महादेवांना अत्यंत प्रिय आहे. आता धोत्र्याचं फळ जे आहे तर ज्या ठिकाणी आपल्याला देवपूजेसाठी फुले वगैरे मिळतात तर त्या ठिकाणी सुद्धा धोत्र्याचं फळ जे आहे तर ते मिळू शकते. आता आपण जेव्हा हे फळ घरी आणणार आहोत तर त्यानंतर आपल्याला सायंकाळच्या वेळेला म्हणजे प्रदोषकाळी आपल्याला शिवांची पूजा करून घ्यायची आहे. आपल्या घरी जर शिवलिंग असेल तर त्याची आपल्याला पुन्हा एकदा पूजा करायची आहे. तुपाचं निरंजन आपल्याला लावायचं आहे. त्या शिवलिंगावरती आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे, पांढरी फुले अर्पण करायची आहेत, बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपण जे धोत्र्याचं फळ आणलेलं आहे तर ते आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचं आहे आणि त्याला आपल्याला अभिषेक करायचा आहे. शिवांचं नामस्मरण करत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. धोत्र्याचं फळ हे एकमेव असे फळ आहे की ज्याला काटे असतात, परंतु हे शिवांच्या पूजेमध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते. आता त्या फळाला आपण अभिषेक केल्यानंतर आपल्याला ते फळ जे आहे तर ते थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्याचा देठ हा आपल्याकडे येईल अशा पद्धतीने शिवपिंडीवरती आपल्याला ते अर्पण करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण अर्पण केलेलं फळ आहे तर ते एका लाल कापडामध्ये बांधून आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा आपला जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकतो. यामुळे आपल्याला
शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो, व्यवसायामध्ये प्रगती होते, भरभराट होते. किंवा आपण मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हे फळ शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो आणि इतरांनी अर्पण केलेली जी फळे आहेत तर त्यातील एक फळ उचलून घरी आणून लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो. तर अशा प्रकारे धोत्र्याचं फळ आपल्याला घरी आणून त्याचा उपाय करायचा आहे. अधिक महिन्यातील ही शिवरात्री अत्यंत खास आहे. त्याचप्रमाणे 108 तांदळाचा उपाय सुद्धा आपण या दिवशी करू शकतो. यासाठी आपल्याला 108 पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत. हळद कुंकू लागलेले तांदूळ घ्यायचे नाहीत. आपल्याला नवीन तांदूळ घ्यायचे आहेत, पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत आणि अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. तुटलेले, फुटलेले तर असे तांदूळ आपल्याला या उपायासाठी घ्यायचे नाहीत. त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला हे 108 तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. आपल्याला महादेवांचं स्मरण करायचं आहे. आपली जी काही इच्छा आहे तर ती महादेवांना सांगायची आहे आणि त्यासाठी मी हा उपाय करत आहे तर असं सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. आता अजून एक रिकामी वाटीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम दिवा वगैरे लावून घ्यायचा. आपल्याला बसायला आसन घ्यायचं, स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या वाटीमध्ये आपण तांदूळ ठेवलेले आहेत तर त्यातील एक तांदूळ घ्यायचा, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणायचं. त्यानंतर आपल्याला आपलं नाव घ्यायचं आहे आणि आपली जी इच्छा आहे तर ती बोलायची आहे. जसं की आपल्या पतीची प्रगती व्हावी अशी आपली इच्छा असेल किंवा आपल्या घरातील पैशाच्या अडचणी नष्ट व्हाव्यात तर ती इच्छा असेल तर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम त्यानंतर आपलं नाव घ्यायचं आणि म्हणायचं आहे की माझी अमुक अशी इच्छा तुमच्या कृपेने पूर्ण होऊ द्या आणि हा तांदूळ आपल्याला दुसऱ्या रिकाम्या वाटीमध्ये टाकायचा आहे. तर असं आपल्याला 108 वेळेला करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तांदूळ घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे. शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी शिवपिंडीवरती जल अर्पण करायचं आहे. त्या शिवलिंगाला भस्म लावायचं आहे. पांढरी फुले, बेलाची पाने अर्पण करायची आहेत. आपण धूप, अगरबत्ती लावू शकतो. तुपाचं निरंजन आपल्याला लावायचं आहे आणि जे आपण तांदूळ 108 घरून नेलेले आहेत तर ते त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपली इच्छा पुन्हा एकदा शिवशंकरांना सांगायची आहे आणि त्यानंतर हे तांदूळ आपल्याला शिवमंदिरामध्ये शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहे. तसेच नंदीच्या कानामध्ये सुद्धा आपल्याला आपली इच्छा बोलायची आहे. असे म्हणतात की नंदीच्या कानामध्ये जर आपण आपली इच्छा सांगितली तर ती इच्छा महादेवांपर्यंत लवकर पोहोचते. तसेच या दिवशी आपण आपल्या जीवनामध्ये जर सतत अडचणी, दुःखे येत असतील तर आपण अजून एक प्रभावी उपाय करू शकतो. त्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे आणि एक अखंड तांदूळ घ्यायचा आहे. एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे. उत्तर दिशेला तोंड करून त्या बेलाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर दिवा जो आहे तर तो सुद्धा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे आणि तो जो अखंड तांदूळ आहे तर तो आपल्याला हातामध्ये घेऊन आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात अशी आपल्याला शिवांना प्रार्थना करायची आहे आणि तो तांदूळ आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 108 प्रदक्षिणा बेलाच्या झाडाला घालायच्या आहेत. ओम नमः शिवाय तर हा मंत्र म्हणत आपल्याला ह्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा केल्यामुळे सुद्धा आपल्याला शिवांचे आशीर्वाद हे प्राप्त होत असतात. बेलाच्या झाडाखाली जो आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तो विझल्यावर आपण उचलू शकतो किंवा जर बेलाचं झाड दूर असेल तर मग आपण कणकेचा दिवा तयार करू शकतो आणि तो दिवा आपल्याला त्याच ठिकाणी तसाच राहू द्यायचा आहे.